निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजणार, पुण्यासाठी आम्ही काय केलं विचारणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा. मुख्यमंत्री फडणवीसांचा नाव न घेता अजित पवारांवर निशाणा. (2001 ते 2014 पर्यंत पुण्याचे पालकमंत्री होता. शहरासाठी काय केलं? सत्ता असताना तुमच्याकडे दूरदृष्टी नव्हती का? चंद्रकांत पाटलांसह मुरलीधर मोहोळ यांचं अजित पवारांवर टीकास्त्र. महायुती धर्म केवळ भाजपनंच पाळावा असं नाही. रवींद्र चव्हाण यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा. तर युती धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे, आम्हीही पाळत आहोत, अजित पवारांचं उत्तर. नागपुरात आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या 3 सभा. युतीच्या उमेदवारांसाठी फडणवीसांच्या बोरगाव चौक, तिरंगा चौक आणि त्रिमूर्तीनगर चौकात सभा होणार. रवींद्र चव्हाण आज भाजप कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार. राज्यातील नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढणार. संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेडमध्ये आज रवींद्र चव्हाण यांचा मेळावा. ठाकरे बंधूंच्या शाखा भेटीनंतर अमित ठाकरेंच्या मुलुंड, भांडूप, विक्रोळीतील शाखांना भेटी. अमित ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना पुढचे 10 दिवस सतर्क राहण्याचा सल्ला. दुबार मतदारांवर लक्ष ठेवण्याचेही आदेश. पार्थ पवारांशी संबंधित कंपनीवर गैरव्यवहाराचा आरोप. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टचा प्रतिक्रिया देण्यास नकार. संबंधित कंपनीनं परवानगी नसताना जागेची विक्री केल्याचा आरोप. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का. मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपमध्ये जाणार. दुपारी 1 वाजता पक्षप्रवेश, सूत्रांची माहिती. पश्चिम रेल्वे मार्गावर कांदिवली ते बोरिवली 6व्या मार्गिकेसाठी ब्लॉक. आज आणि उद्या 215 लोकल रद्द. मुंबईत हवा प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या 557 बांधकामांना कारणे दाखवा नोटीस. आतापर्यंत 233 ठिकाणी बांधकाम थांबवण्याचे निर्देश.